लहान मुलांचं कसं असतं ना, सकाळी उठल्या उठल्या आई हवी असते. आज संडे होता त्यामुळे उठायलाही उशीर झाला होता. उशिरा उठलं की सगळी कामे लेट होतात. बाहेर जायचं होतं म्हणून पटापट आवरायला घेतलं. त्यात परवाची कपड्याची मशीन घेतले म्हणून बरं झालं बाबा. थंडीमुळे ना कपडे वाळायला आणि थंड पाण्यात कपडे धुवायला खरंच खूप प्रॉब्लेम होतो. त्यानंतर जेवण बनवून घेतलं आणि आवरून घेतलं. तर इकडे माऊ ना आम्हा दोघांना पण आशीर्वाद देत होती. आजकाल ना माऊचे नखरे खरंच खूप वाढलेत. तिला ना गाडीवर असं एक साईडला बसायचं असतं. फिरायला जायचं म्हणलं की माऊ लई खुश. हसू तर कशाचं येत होतं इतकं काय माहिती. पप्पांना पण काय ना काय तर सांगून ना हसत होती. त्यानंतर पोचलो मेल्यामध्ये. थोडं ऊन पडलं होतं म्हणून म्हणलं चला जाऊन येऊ दुपारचंच फिरून. पण कुठलं काय हो, आज सूर्यदेव पण सुट्टीवर गेले होते. संध्याकाळी खूप थंडी असते आणि गर्दी असते म्हणून दुपारीच आलो होतो. तर इथे भूत बंगला होता, तर तिथं ना त्या आवाजाला माऊ खूप भीत होती. उचलूनच घे म्हणून मागं लागलेली. त्यानंतर ना माऊला ह्या तिच्या फेवरेट गाडीमध्ये बसवलं. मग काय माऊ तर जाम खुश. खूप मोठे मोठे पाळणे वगैरे असे होते. पण आम्ही मात्र फक्त हे लांबूनच बघून आलो. आपली काही हिंमत नाही बाबा त्यात बसायची. त्यानंतर इकडे लाकडापासून बनवलेल्या काही वस्तू होत्या, पण त्या खूप छान होत्या. त्या ना मला जवळून काही कॅप्चर करता नाही आल्या. माऊने ना ही गाडी घेतली होती आणि तिथेच फिरायला चालू केलं. तर माऊची गाडी फिरवत फिरवत बाहेर आलो, तर बापरे ही केवढी गर्दी. तर फिरून फिरून भूक लागलेली, तर म्हणलं चला थोडी पेटपूजा करून घेऊ म्हणून डोसा खाऊन घेतला. त्यानंतर संध्याकाळी जेवणासाठी ना आमच्या गाववाल्यांच्याकडे गेलो होतो. परराज्यात एकाच गावची असली ना तर खरंच खूप छान वाटतं. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.